तुम्ही सर्वजण. तर मित्रांनो मला आहे ना खूप मोठ्या मोठ्याने बोलावं लागतं, कारण की काय होतं माहिती आहे की मित्रांनो, हवा आहे ना, हवेमुळे ना माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येत नसेल, मला याची पण खात्री नाही आहे. ह्याची मी मोठ्या मोठ्याने ओरडतोय. आणि कारण की इथं वारं आहे ना खूप सुटलेलं आहे. आणि बघा झाडं किती हलत आहेत म्हणजे नाही का. आणि शिवाय ना ऊन पण गेलेलं आहे, म्हणजे जवळजवळ आता 6:30 वाजले, कारण की उन्हाळ्यामध्ये ना दिवस उशिरा अंतर होते नाही का. तर याच्यामुळे ना वातावरण पण खूप छान झाले वाटून राहिले मला. आणि मस्तपैकी एन्जॉय करून राहिले मी, कारण की ना या टायमिंगला आहे ना मस्तपैकी वातावरण होतं. आणि ह्या टायमिंगला वारं सुटलं ना एकदम भारी वातावरण नाही का गावाकडं नाही का. तर तुम्ही शहराकडून बघत असाल तर बघा कसं वातावरण येतं नाही का. आपले सूरज मामा बघा एकदम गोलाकाराची एकदम खालच्या पोझिशनमध्ये आलेली येतं. आपली इथं बाबा शेट बघा तशीच पडलेली आहे. बाकी इथं काहीतरी बदलाव झालेला दिसतोय तुम्हाला लेवल नाही का. तर आत्ता आहे ना खूप छान वातावरण झालेलं आहे. आणि अजून कालच्या ब्लॉगची एडिटिंग पण करायची राहिलेली आहे, तर कालच्या ब्लॉगची एडिटिंग पण करावं लागणार आहे. आणि एडिटिंग झाल्यानंतर मग ते अपलोड पण करावं लागणार आहे. बाकी मित्रांनो आपल्या चॅनलचे आहे ना फक्त आणि फक्त 4 सबस्क्राईब बाकी राहिलेले आहेत. 100 सबस्क्राईबसाठी फक्त आपले किती 4 सबस्क्राईब बाकी. त्याच्यामुळे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की बेल आयकॉन प्रेस करा नक्की. मग आपले पण 100 सबस्क्राईब होतील. फक्त 4 सबस्क्राईबची गरज आहे, त्यानंतर आपले 100 सबस्क्राईब कंप्लीट. आणि त्यापैकी आपले टार्गेट पण घेतलेले की 100 ब्लॉग पूर्ण करायचे. तर ते पण आपण नक्कीच पूर्ण करणार आहेत. अजून 70 दिवस 60 दिवस राहिलेले, तर ते पण आपण लवकर कंप्लीट करू नाही का. वातावरण झालेलं राहतो तुम्हाला कसं सांगू मी शॉपला खूप भारी वातावरण झाले. ते बघा पुढे ना कसं सांगताय का, हे चिंच किती हिरगार दिसू राहिली. चिंच बघा किती हिरगार दिसू राहिली. हे बघा कसं भारी दिसतं आहे ना. तर हे बघा ना पोझिशन कशी दिसते राहू. एकच नंबर दिसू राहिले राहू ते. सूरज मामा 2-2 मिनिटाला खाली घाल चालेल बरं का. 2-2 मिनिटाला 2-2 मिनिटाला आत्ता किती वरती होते लगेच खाली गेले राव. याला काय अर्थ आहे. मग इतकं भारी वातावरण झाले आणि तुम्ही लपू राहिले आहे का नाही. तर आता आहे ना मस्त आहे, आपण खाली जाऊ, खालचं पण वातावरण एन्जॉय करू, कारण की थोडं आपण वर आलो याच्या खाली पण एक वावर नाही का, तिथं जाऊन बसू आपण. आणि एकच नंबर वातावरण झाले. मी आता जांभूळ पण करून आलेले, याच्यामुळे फ्रेश वाटर राहिलेलं आहे. आणि त्याच्यात असं वातावरण पण झालेलं आहे नाही का. पण नाही ना तिथं एकदम क्लिअर केलेले. फक्त आपली जे जांभळाचं झाड आहे ते जांभळाचं झाड दिसू राहिले ते बघा ऑल क्लिअर. फक्त इथं जांभळाचं झाड आहे, बाकी इथं बघा किती घास पण होतं. तुम्ही येणाऱ्या मागच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असं कसं वातावरण म्हणायचं कसं इथे अडचण होती ना. आता कसं झालं चौकून झालेलं, म्हणजे तिथंच नाही झालेलं. तुम्ही तर मागचा ब्लॉग बघितला असाल तर इकडे गेलंय, इकडून परत असं इकडे नाही केलेलं. इकडं पण क्लिअर झालंय, तिथं तर झालंयच. आता किती स्वच्छ वाटत राहिलं आहे ना. आणि अशा अडचण नसल्यावर थोडं वाटतं बरं का, थोडं विचित्र. पण असंच चांगलं आहे विचित्र, कारण की ना पाणी जरा टायमाला मग आपली चांगली मग होती विचित्रवाणी नाही का. याच्यापेक्षा बरं आहे. आपलं गवत होतं ना, ते गवत आहे ना आता जवळजवळ 5-6 दिवस झाले असं कापलं असून ती उन्हाळ्यात फुटलंय. तुम्हाला दाखवतो थोडं वरचा भाग आहे ना, थोडा झाला पिवळसर. मग तुम्हाला दाखवतो याला आता तिकडले झाडं बघा आणि इकडलं बघा की थोडं लवकर कापलं होतं, कारण इथं नांगरणी करायची होती ना. त्याच्यामुळं आपण आहे ना एक ही केलं. जवळजवळ याला 20-25 दिवस झाले असतील. 20-25 नाही राव, 10-15 दिवस धरा तुम्ही. 10-15 दिवस धरा. 10-15 दिवसात बघा किती वाढले, तसं किती वाढले. शिवाय उन्हाळ्यात वाढणं सोपं नाही भाऊ. हे जे जिवंत झाड आहेत ती मरत आहेत आणि हे जगू राहिले मेलेलं. ऐसा कैसा हो सकता है. मला ढेकर येऊ राहिली. मी आत्ताच आहे ना गावात गेलो होतो. गावातून आपलं किराणा आणायचं होतं. किराणा आणण्यासाठी गेलो होतो आपली चेत घेऊन घुर करी नाही का. तर आता ना आपण वरती जाऊन मला ढेकर पण येऊ राहिले. आणि ती कसं किती राहिलं एवढं बेटूक. मी मी पाटाला चालले मी काही बी करीन. हा काही तो पाटलाचा एक मस्त पैकी एकटाच थांबलाय. नाही राव एकटे नाही ते लय नाही तो. किती जण येतं माहिती का. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 जण आहेत. 23 जण बसले तिथे. एकुलते कस काय म्हणून राहिलं ना मी. ऐकून राहिलो मी असं. चला आता वरती जाऊ आपण मस्तपैकी. आणि ब्लॉग पण एंड करावं लागणार आहे, कारण की ना मी दिवसभर ना मस्तपैकी आपलं ऑनलाईन काम करत होतो. आता आपलं ऑनलाईन पण काम झालेलं आहे आणि मला अजून एडिटिंग पण करणं पडलं आहे. आणि आता मस्तपैकी एडिटिंग करून घेऊ आणि हे ब्लॉग पण आपण एंड करून टाकू. काय झालं असं ते मिनटाचं नाही का, 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 मिनिटाचं दर्शन झालं मला याची गॅरंटी नाही का. जे आपली धन्नू आहे म्हणजेच आपली जी सायकल आहे, सायकलीमध्ये जाऊ आपण आता. सायकल मग जमलं नाही तिच्यावरती. मला वाटलं मग जमलं म्हणलं तिच्यावरती, पण नाही राहत ती अशी स्वच्छ आहे. आपल्याला 14 तारखेला काढावं लागेल. 14 तारखेला शाळा पण उघडणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे. जर तुम्ही पण असतात 1ली ते 10वी ते तर तुम्हाला माहितीच आहे. आता सुट्ट्या संपल्या. आता उठा दप्तर चला शाळेत. मित्रांनो शाळा नसलो पण करमत नाही बरं का. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. कारण की काय होतं, घरी नुसतं हे होतं आणि तसं शाळेत गेलं का तर शाळेत पण होतं आणि घरी पण होतं. घरातलं दुःख शाळेतलं दुःख घरी नाही का. याच्यामुळं शाळा पण लागती. आता सुट्ट्या संपणार आहेत याच्यामुळं मला एकीकडून खुशी पण होऊ राहिली, एकीकडून दुःख पण होऊ राहिले. बाकी आपल्या सायकल सेट बघा इथं मळ नाही जमला त्यांच्यावरती. मी इथं उशींती ठेवली त्याच्यामुळे इथं साफ झाले. बाकी इथं थोडा मळ जमलाय, शिट्ट्यावरती पण जमलाय. बाकी एकदम स्वच्छ आता. इथं बघा इथं सरपण आहे, तिथं पण सरपण आहे. आपण दरवर्षी ना रानातून सरपण आणायचो, पण या वर्षी ना आपण इथं तोडलेलं सरपण नाही का. इथंच मला सरपण निघाल तसं रानात जावं लागायचं. गाडीचं भाडं आणि त्या गाडीत टाकून आणावं लागायचं आणि मग तिथं खाली करायचं परत रसायचं. ह्यावेळेस इथून असं आणलं पण इथं जर सुद्धा दिलं टेन्शनच नाही करायचं आहे काय माहिती. आणि आपल्या 2 इंच आहे बरं का. ह्या लाकडाला जर लांबून बघितलं ना तर हे ना बांबू वाटतो, पण हे बांबू नाही, सुबाबर आहे. सुबाबर नाही ती सुबाबळ ती. तर चला आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर आता आपला ब्लॉग पण आपण एंड करू. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. बाकी आपले चॅनलचे 100 सबस्क्राईब व्हायला फक्त आणि फक्त 4 सबस्क्राईब बाकी येतं. तर तुम्ही नक्की मनापासून करा मित्रांनो, कारण की 1 सबस्क्राईब कसं कमायचं असतं ते फक्त यूट्यूबर्सच माहिती आहे. आणि हां बाकी मित्रांनो, मी यूट्यूब चॅनल खोललेलं आहे एक नवीन. हा तर आहेच आपला चालू, शिवाय दुसरं पण एक चॅनल खोललेलं आहे YT क्रिएटर्स. YT क्रिएटर्स मोटिवेशन नावाचं एक चॅनल खोललेलं आहे मी. आणि त्या चॅनलला आता मी एखादा व्हिडिओ अपलोड केला असं आता अजून एखादा शूट करतो आणि तो पण अपलोड करून देतो नाही का. तर काय होईल माहिती आहे की मित्रांनो, जरी या चॅनल जरी काही धोका झाला तर दुसऱ्या चॅनलवर धोका नाही यावा याच्यामुळे मी तो पण चॅनल खोललेला आहे. आणि दोघं पण सगळंच कंटिन्यू करायचं. ह्या चॅनलवरती डेली व्हिडिओ येणार आहेत आणि त्या जो चॅनल आहे त्याच्यावर दिसाळे ते व्हिडिओ कदाचित शॉर्ट्स येतात. कारण की काय मित्रांनो, जरी या चॅनल जर काही धोका झाला तर तो आहे आणि जर त्या चॅनल एखादा धोका झाला तर हा चॅनल आहे. मित्रांनो मी मस्तपैकी इकडे व्ह्यूचा आनंद घेत झोपलेलो आहे, कारण की इतकं भारी व्ह्यू आहे नुसतं बघूशी वाटत तिकडं सूर्याकडं. तुम्हाला पण दाखवलं असतं पण आता मी ना फ्रंट कॅमेरा यूज करू राहिलो, कारण की झोपाच्या टायमाला आहे ना फ्रंट कॅमेरा दिसतो. कारण की आहे ना ती साईडचं जे सगळं दिसतं ना स्पष्ट, याच्यामुळे मी आहे ना फ्रंट कॅमेरा जास्त यूज करत नाही. पण सध्या करू राहिलो, आधी करत होतो आता नाही करीत. माझ्या मोबाईलचं उलट आहे मित्रांनो. माझ्या मोबाईल आहे ना फ्रंट कॅमेऱ्याची क्लॅरिटी चांगली आहे आणि बॅक कॅमेऱ्याची क्लॅरिटी जरशी कमी आहे नाही का. तर मला फ्रंट कॅमेरा खूप आवडतो, पण धरायला सोपं जातं आणि बंद करायला पण आहे ना त्या पॉवर व्हॉल्यूम बटनचा उपयोग होतो. याच्यामुळे मी बॅक कॅमेराच यूज करतो. नाही तर मी आधी करत होतो फ्रंट कॅमेरा यूज, कारण की फ्रंट कॅमेऱ्याची माझ्या मोबाईलची क्लॅरिटी काय माहिती कशी आहे म्हणजे एकदम बेस्ट आहे.
अशी आयफोनची फ्रंट कॅमेऱ्याची क्लॅरिटी नाही आहे ना, बॅक कॅमेऱ्याची क्लॅरिटी फुल तशी माझ्या मोबाईलचं उलट आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. बघा मित्रांनो, आता आहे ना मी मस्तपैकी एन्जॉय करतो. आणि तुम्ही आपल्या ब्लॉगला नक्की हे करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. असं म्हणून मी म्हणतो, व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. वा रे वा पट्ट्या. तसं नाही मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आहे ना लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच्या ब्लॉगमध्ये. आणि बाकी मित्रांनो, तुम्ही जर महामानी हे बघायचं असेल तर तुम्हाला काय व्ह्यू बघायचा असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बरं. असेच व्हिडिओ बघायचे असते तर हा थोडा आजच्या ब्लॉगमध्ये जास्तच बोलून गेलो, कारण की ना व्ह्यूअर्स लय छान आहे मित्रांनो, व्ह्यूअर्स लय छान आहे. कारण की मी नुसतं ती व्ह्यू 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 बोलून तुम्हाला बोर केलं. तुम्ही आजचा ब्लॉग पूर्ण बघितला ना त्याची गॅरंटी नाही मला. बाकी व्ह्यू एकच नंबर झालेला आहे, त्याच्यामुळं मी नुसतं व्ह्यू व्ह्यू बोलतो आहे. अजून व्ह्यू व्ह्यूज बोलतो आहे मी. बरं, आता आजचा ब्लॉग आहे ना आपण एंड करू इथेच. मी परत म्हणतो, कारण की ते बोलल्याशिवाय मला ब्लॉग एंडच होत नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आज के लिए फ़िलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही।